मित्रांनो, जसं की कालच्या मिनी व्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं, या घुंगटच्या आतमध्ये एका मुलीचा चेहरा आहे आणि मी तुम्हाला गेस करायला सांगितलं होतं की आतमध्ये कोण आहे. तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर गेस केलेला आहे आणि गेस पण का नाही करणार, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कोण असणार आहे. तुम्हाला अंदाज लावायची पण गरज नाही. तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये कळालंच होतं की आतमध्ये कोण असणार आहे. पण तुम्ही लोकांनी ह्या शूटचा फुल लुक पाहिलेला नाही. मला माहिती तुम्ही लोक खूप एक्साइटेड आहात आणि तेवढेच एक्साइटेड आम्ही पण आहोत तुमच्याशी सगळा पूर्ण लुक शेअर करण्यासाठी. मंडळी, प्रत्येक शूट प्रमाणेच हे शूट पण तितकीच मेहनतीचं होतं. बघू शकता ती खूप जास्त मेहनत करत होती, कारण लेहंगा खूप हेवी होता आणि तिला बसत नव्हता. मागे सेफ्टी पिन्स वगैरे लावला, तिने शूज काढला, हिल्स घातली, तेव्हा तिला बरं वाटायला लागलं. मित्रांनो, या लेहंग्याचा कलर, ब्लाऊजची डिझाईन आणि इव्हन ज्वेलरी पण एकदम मस्त होती. दीला जाम आवडली होती. तेव्हाच दीदीनं होकार दिला होता या शूटला. आजकाल दीला जाम इन्क्वायरी येत आहे शूटसाठी, कारण तिची प्रोफाईल खूप स्ट्रॉंग बनली आहे आणि खूप व्हायरल पण झालेली आहे ती. पण तिची सगळ्याच एन्क्वायरीजला रिप्लाय देत नाही किंवा सगळ्याच मेकअप आर्टिस्टला होकार देत नाही. त्याचं कारण एकच आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा ज्वेलरी आणि आउटफिट डिटेल्स मागवते. जर तिला ज्वेलरी आणि आउटफिट किंवा कॉन्सेप्ट आवडला तरच ती होकार देते. आता इकडे आमचं शूट चालू होतं. काय टेक आम्ही विदाउट ओढणी आणि काय विथ ओढणी पण घेतली होती. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही आमच्या पर्सनल पेजसाठी पण कंटेंट काढला, कारण तुम्हाला आमचा कॉमेडी कंटेंट जाम आवडतो. त्याच्यामुळे चला थोडासा कॉमेडी कंटेंट पण काढून घेऊयात. फटाफट तो काढून घेतला आणि ना आमची शूट करत असताना ना एका माणसाने बघितला आणि तिला हा लुक जाम आवडला. तो आला आणि तो बोलला की माझं शेजारी स्टुडिओ आहे, प्लीज तुम्ही स्टुडिओमध्ये या ना आणि तिकडे तुम्ही फोटोशूट करू शकता. खूप छान स्टुडिओ होतं. मग तिथं आम्ही थोडंसं फोटोशूट काढलं आणि त्याने स्वतःचं प्रमोशनसाठी ना एक रील बनवून घेतली दीदीनं. पण आम्ही पण काय बोललो नाही, हो म्हणलं. आम्ही एक रील बनवली की इथं स्टुडिओ आहे, तुम्ही या आणि खूप छान आहे वगैरे असं बोलून दीदीनं रील बनवून त्यांना दिली. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपलं शूट डन झालं होतं. तुम्हाला सांगायचं, दीदी या लुकमध्ये कशी दिसत होती आणि 10 पैकी तुम्ही या लुकला किती मार्क देणार. आणि आमच्या दोघांना पण जाम भूक लागली, त्याच्यामुळे पळत स्टेशनला गेलो आणि स्टेशनला जे भेटेल ते खायचं होतं. इकडे 200 रुपयाचं आम्ही सँडविच घेतलं होतं, जाम मोठं होतं, पोट भरलं, मस्त होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. उद्या भेटूया.